तुमचं स्वागत आहे. नमस्कार सर, जय हिंद, वंदे मातरम. काय सांगाल नेमकं किस्सा काय तुमचा, तुम्हाला सेवेत हो. का घेत नाही ते? आता तुम्ही जो पहिला प्रश्न केला की वायफळ बोलतात ते बोलणारे जे सर्व लोक आहेत त्यांना सांगू शकतो की असे 15 लाख सैनिकांचं दुःख मांडतोय मी जे जगासमोर दाखवण्यासाठी. हे डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ रक्षा मंत्रालयाने पत्र दिलंय मला, बघून घ्या. त्यांनी क्लिअर सांगितलंय मी याची चौकशी करतोय आणि उत्तर देईल. 5 महिन्यापासून उत्तर दिलं नाही. 21 दिवसाच्या आत आर्टिकल प्रमाणे आम्हाला उत्तर द्यावं लागतं राज्य शासनाकडून, पण ते 21 दिवसाच्या जागेवर 5 महिन्यानंतर आलं आणि ते बी पॉझिटिव्हली ते म्हटलं आम्ही विचार करतोय आणि चौकशी चालू आहे. म्हणजे मी जे संविधानिक हिसाबाने आर्टिकल 16 मध्ये क्लिअर लिहिलंय तुम्ही कुठेही काम करू शकता. आर्टिकल 21 सांगतो राज्य सरकारने तुम्हाला आदर सन्मान द्यायला पाहिजे. आर्टिकल 20/2 मध्ये लिहिलंय तुम्ही कोणतंही डिपार्टमेंट असो, मिलिटरी असो, कोणतंही असो, तुम्हाला असंविधानिक रीतीने काढता येत नाही. आम्ही जर घरात काम करायला गेलो नाही, अधिकारी म्हणतात तुम्ही आमचं डिसिप्लिन आमचं फॉलो केलं नाही, आमचा आदेश फॉलो केला नाही, त्यांच्या घराच्या कामासाठी वर्दी टाकलेली नसते सर. ही वर्दी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी असते. ज्याप्रमाणे तुम्ही बोलतात मी येत नाही असे 15 लाखाच्या वर आहेत. हे बाबा दिसतात 15 वर्ष देश सेवा केली, ते महाराज दिसतात त्यांनी 12 वर्ष केली, इकडे दिसतात त्यांनी 12 वर्ष सेवा केली, माईजीचे असे असंख्य भाऊ इथं कापण असे महाराष्ट्रभरात तुम्हाला लाखोच्या संख्येने दिसतील. आणि राहिली गोष्ट, मला कोणताही वैयक्तिक राजनीतीवाल्यांशी काही घेणं देणं नाही. माझ्या देशातला सैनिक माझ्या देशात नोकरी का करू शकत नाही हा प्रश्न मी करतोय. पाकिस्तानामध्ये देशासाठी 3 महिने 21 दिवस शिक्षा भोगली, त्यांचे 2 लोक ठोकले आणि इकडे आल्यानंतर मला अधिकाऱ्यांनी खोटी पनिशमेंट दिली. विंग कमांडर अभिनंदन 2 दिवसात चहा पिऊन आला, त्याला तुम्ही मेडल देतायत. मी का तिथे माझे नातेवाईक होतात का? मी माझ्या देशासाठी गेलो होतो, माझं रक्त माझ्या देशासाठी. मी काय म्हणतोय की बाबा आता ऑपरेशन सिंदूर झालं ना, बोलून घ्या त्या सैनिकांना ज्यांनी 10-12 वर्षापासून त्यांची वर्दी काढली गेली चुकीच्या पद्धतीने. आम्ही लाहोर मध्ये असाच कब्जा करून घेऊ आत्ताच्या आत्ता, फ्रीमध्ये सेवा देऊ, आम्हाला 1 रुपया नकोय. म्हणून आम्ही न्याय मागतोय, फक्त आम्ही काही मागत नाहीये. तुम्ही ज्या ज्या वेळेस संविधानिक मार्गाने प्रशासनाकडे तुमचे अर्ज दाखल केले त्यावर तुमचे, आता तुम्ही सांगितलं की 21 दिवसाच्या आतमध्ये मला उत्तर द्यायला पाहिजे होतं, पण ते 6 महिन्याने आलं. आता महाराष्ट्रात मध्ये आपलं भाजपचं सरकार आहे, आपण खानदेशातील रहिवासी आहात, आपण आपल्या सरकारला काय विनंती केली? सरकारला विनंती करतोय, माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्हाला विनंती केली? हा कागदपत्रच दिली ना. मी मंत्रालयाला बी उपोषणला बसलो तेव्हा संविधानिक माध्यमात सर्व पत्रव्यवहार केले. आम्ही जयकुमार रावले यांना इथं आप्पासाहेब येडवे बी होते, हे बी रिटायर होऊन ते स्वतः सामाजिक काम बी करतात आणि स्वतः ते बघता बी. आम्ही सर्व पत्रव्यवहार केलेत पण आम्हाला उत्तरच मिळत नाही. मग आता ही रॅली निघाली तर आमच्याजवळ कोणी पैसे बी नाही. आमच्या माझ्याजवळ एक मुलगा आहे सर, 2 वर्षाचं लेकरू आहे, त्याला घेऊन आणि एक कागदच्या पर्यामध्ये माझं दुखीत पत्र घेऊन जातो मी प्रधानमंत्रींपाशी. त्यांनी मला नजर बंद करून टाकलं पोलीस प्रशासनाने. तुमच्या ज्या काही संस्था आहेत ज्या माजी सैनिकांसाठी काम करतात त्या संस्थांच्या माध्यमातून मला काही माहिती कोणी बोलत नाहीये जास्त. ते बोलतील तर त्यांची पेन्शन बी जाऊ शकते. पेन्शन मिळते म्हणून आमच्यासारख्या जवानांचं काय दुःख सर. आम्ही न्याय मागतोय, आम्ही सैनिक आहेत, आपल्याच देशातले सैनिक आहोत आम्ही. आणि आता पोलीस प्रशासन तुम्ही मी फक्त घेऊन जातो, माझं दुःख मारत होतो आम्ही जवान, आणि माझं बॅनर बी काढलं गेलं आणि परत माझं